श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं खूप दिवसांनी अश्विनी किचनमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अस्सल गावरानी चविष्ट कांद्याची चटणी कशी बनवतात हे सांगणार आहे. गरमीचे दिवस सुरू होत आहेत. तुम्हाला माहिती आहे का, कांदा शरीरासाठी खूप थंड असतो आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगला पण असतो. तर गरमीच्या दिवसात आवर्जून ही कांद्याची चटणी बनवायलाच पाहिजे. कांद्याची भाजी, कांद्याचा लच्छा पराठा करून खायलाच पाहिजे. आणि आपण कुठे प्रवासासाठी जात असेल तर कांद्याची चटणी बनवून घेतो, कारण ती कमीत कमी 3 ते 4 दिवस राहते आणि चवीला तर विचारूच नका, अप्रतिम चव असते. मग काय, अजून काय पाहिजेत आपल्याला? तर चला, आज मी असंच माझा भाऊ काही कारणास्तव 5 ते 6 दिवसासाठी बाहेर जात आहे. तर त्याच्या प्रवासासाठी आम्ही अस्सल गावरानी कांद्याची चटणी आणि आपली भाकरी देत आहे. तर चला, मी तुमच्यासमोर आज सांगणार आहे कांद्याची चटणी कशी बनवतात आमच्याकडे. तर सर्वप्रथम भावानी 7-8 कांदे घेतला आणि त्याच्यावरची साल काढून छान असे पातळ पातळ लांब चिरून घेत होता. बघू शकता तो कसं चिरत आहे. पातळ पातळ चिरलेलं आहे. 8-10 कांदे आम्ही चिरलेलं होतं, कारण घरी पण खाण्यासाठी आणि त्याला प्रवासासाठी पण घेतलं होतं. मग छान पॅन ठेवला गॅसवरती. छान जास्ती तेल टाकायचं, कारण कांदा म्हणल्यानंतर जास्त तेल लागणारच. मग मस्त तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलं. मग ते पण तडतडलं की छान त्यामध्ये आपण जे बारीक बारीक छान पातळ चिरलेला कांदा टाकून घ्यायचं आणि हा कांद्याला ना छान भाजून घ्यायचं. जेवढं छान भाजलं तेवढी छान चटणी होईल आपली. मग त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कांदा आहे ना लवकर भाजतो आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, थोडंसं काय झालं, पॅन छोटा झाला आणि कांदा जास्ती झालं, पण काय नाही, थोड्या वेळाने कांदा म्हणजे कसं पाणीही होऊन जातं कांद्यामधलं, मग तो कमी होतो. मग त्यानंतर छान मोठं असं कूट केलेलं लसणाची पेस्ट टाकली. बघू शकता कांदा कसा झालेला आहे. लसणाची पेस्ट टाकून मग त्याला छान परतून घ्यायचं. जेवढं चांगलं परतून घेतलं तेवढं. मग त्यामध्ये 2 चम्मच काळी मिरची टाकली. घरचा काळा मसाला आहे तो टाकून त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. जे आपल्याला एक एक टाकून चांगलं मिक्स करून त्याला चांगलं भाजू द्यायचं आहे. त्यामध्ये मिश्रण चांगलं मिक्स व्हायचं आहे. मग त्यानंतर बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं. बघू शकता, हे कूट कशासाठी टाकायचं की आपल्या जर चटणीमध्ये तिखटपणा असेल या खारटपणा असेल तर ते कमी व्हावं म्हणून. आणि शेंगदाण्याची चटणी टाकणं आरोग्यासाठी पण चांगलंच असतं. शेंगदाण्याची चटणी टाकून त्याने चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर अजून चवीसाठी थोडंसं घरकुल टाकलं. तुमची मर्जीनुसार तुम्हाला टाकायचं टाकू शकता, नाही तर नाही टाकू शकता. आमच्या घरी खूप तिखट खातात म्हणून त्यांनी थोडंसं अर्धा चम्मच घरकुल टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं. मग लास्टला गार्निशिंगसाठी मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. मग काय, त्याच्यासोबत आपण काय बनवणार आहोत, भाकरी. तर चला, भाकरी तर सर्वांनाच माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामधलं फेमस. कशासोबत पण भाकरीच लागतात आपल्याकडे. मग काय, छान पीठ मळून घेत होती बहीण. चांगलं पीठ मळून घेतली. मग काय, त्याचा उंडा बनवला आणि छान थापटू लागली भाकरी. बघू शकता, प्रवासासाठी म्हणल्यानंतर पातळ आणि छोट्या छोट्या भाकरी करायलाच पाहिजे. मग काय, ती छान छोटासा उंडा घेऊन छोट्या छोट्या भाकरी करत होती आणि पातळ. बघू शकता, ती मोठेच केली होती. छोटी म्हणलं तर पण मोठी झाली होती, पण पातळ खूप बनवलेली होती. सर्वप्रथम तर आधी मीच घेऊन बसलं होतं खाण्यासाठी, कारण मला खूप आवडलं होतं. खूप दिवसांना असं खायला भेटलं की कांद्याची चटणी आणि भाकरी, ते पण गरम गरम गरम. आणि दुसऱ्याच्या हाताचं खाणं नशीब लागतं खायला भेटायला. मग काय, आज चांगलं नशीब होतं आमचं. मस्त कांद्याची चटणी आणि भाकर खायला भेटली. मग ती छान पाणी लावून चांगलं भाजून घेत होती भाकरीला. बघू शकता भाजण्याची पद्धत कशी आहे. बघा किती पातळ आणि किती फुलली. मग काय,
बघू शकता किती छान भाजत होती. मग आम्ही प्लेटात घेतली. जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील कुकिंग या डेली ब्लॉग, तर नक्की माझ्या फेसबुकला फॉलो करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलचं नाव आहे इंडियन हाऊसवाईफ तिचं किचन. असंच मी तुमच्यासमोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत